एवढे बोर्ड लिहून सुद्धा पब्लिक जाते पाण्यात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोटो किड कदम। चा अचानक प्लॅन झाला बारवी डॅमला जाण्याचा। आपल्या घरापासून बरोबर 17 ते 18 किलोमीटर आहे। डायरेक्ट मी तुम्हाला बाईकवरच भेटतो। पोचलो आपण बारवी डॅमच्या इथे। तुम्ही जर हायवेने रोडनी सरळ आला, थोडा घाट लागेल। घाटामध्ये पुढे आल्यावर हिरवा डब्बा लागेल, तिथूनच आतमध्ये जायचं सरळ। साईडला इथे बाईक पार्क केले। आय थिंक कोणच नाही वाटतं, आम्ही दोघेच आहे आणि एक ॲक्टिव्ह आहे व्हाईट कलरची। बघू आता। पुढे जायचा रस्ता माहीत नाही, डायरेक्ट चाललो आम्ही। माहिती हाच आहे। स्केरी वाटतं त्याच्या। दोन कप्पल भेटले आम्हाला आता। त्यांना विचारलं रस्ता कसा आहे, सरळ सरळ बोलले सरळच आहे मित्रा, जा। थोडा जीवात जीव आला, नाहीतर आमची थोडी फाटलेली तर की पुन्हा फाटली नव्हती। म्हणजे इथे बोर्ड लावले सायनचे, कोल्हा वाघ काय नाही, जाऊ सारखे आगे जीते। बघू, बरोबर इथून 10 मिनटं दाखवते वॉकिंग। तोला 10 मिनटात पोहोचशील, सरळ सरळ आहे। रस्ता हाच आहे। ही काय पूर्ण कचरा करून ठेवलेलं आहे। बिअरची बॉटल घेऊन येतं, जसं घेऊन पण जात जा। जंगलच तर आहे। तुला ॲडव्हेंचरिस्ट वाटतंय? खरंच कोणीच नाही, ते दोन कपल होते ते पण गेले। बाहेर एक गाडी दिसली मला, ॲक्टिवा त्यांचीच असेल मे बी। ते बोलले सरळ जा, ते पण दोघेच आलेले। ऑलमोस्ट आलो वाटतं। नाही नाही, गाडी आल्याची मग गाडीची वाट लागली सगळे। रस्ता बघ कसा आहे, दगड दगड, पाणी दिसायला लागलं बाबा। आलो, थोडा जीवात जीव आला। कोणीच नव्हतं ना सोबत, असलं का वाटत नाही। तरी हिंमत केली आम्ही, बोललं चला आलो तर जाऊया। मी भरपूर सारे ब्लॉगमध्ये पण बघितलं, एवढं काय नाही आहे। फक्त जो रूटने जात आहे तो रूट लक्षात ठेवा। आणि ॲक्च्युली आम्हाला पण लेट झाला आहे आता पोहोचतो आम्ही इथे। वाजले बरोबर 11:15, 11:15 ना, 11:30 झाले। पुढे वाटतं मला, त्यामुळे मला वाटतं पब्लिक मॉर्निंगला जेवण गेले असते। मी आज असं काय नाही, येतात पब्लिक इकडे पावसाळ्यात येतात। सकाळच्या इकडे कसं धुके वगैरे भेटतं ना मस्त। हे कसले रूम आहेत काय माहिती। फायनली आलो बारवी डॅम। वर्थ आहे ना, वर्थ आहे खरंच। मी ॲक्च्युली थोडं लेट आलो, थोडं उन्हाच्या अगोदर आलो असतं ना
बरं झालं असतं. आता वाजले 11:30 पावणे 12. अच्छा त्या ब्रिजवर पण पब्लिक आहे, सोडतात वाटतं. जंगलातून आलो आपण. चला रिटर्न चाललो आहे. नाश्ता करायचा, खाल्लेलं नाही काय सकाळपासून, फक्त दूध पिऊन निघालं दोघे पण. म्हटलं जाता आता खाऊ, पण 18 किलोमीटर होतं, बोललं पहिलं जाऊन येऊ, जाताना खाऊ मग. चालेल, बाय बाय. बारवी डॅम कसा होता? मस्त आहे, पण पब्लिक पाहिजे होती. कारण आम्ही घाबरलो ॲक्च्युली येताना. थोडं स्केरी होतं. वाटणारच आपल्यासाठी नवीनच आहे सगळं, मुंबईकर आहे आपण त्याच्यामुळे. चला जाताना सेम रूट आहे, डायरेक्ट मी तुम्हाला बाईकवरच भेटतो. फायनल निघतो आता इथून आपण डॅमच्या इथून, बारवी डॅमच्या इथून. ठीक आहे, वन टाईम आहे, म्हणजे ग्रुपसोबत यायला मस्त आहे अरे. आम्ही त्रास झालेलो. दिस रिअल स्ट्रगल. बरोबर 12:30 झाले. खाली जास्त काय मी थांबलो नाही, हार्डली जास्त असेल आम्ही 10 ते 15 मिनटंच थांबलो असेल. 1-2 फोटो काढले, निघालो. कारण कोणी नव्हतं पण, आणि थोडं स्केरी पण वाटत होतं. अरे जंगल आहे का, आपल्याला अंदाज नाही नवीन गोष्टीचा, नवीन जागेचा अंदाज नसतो आपल्याला. त्यामुळे लगेच निघूया बोललो. बघू नेक्स्ट टाइम आला तर ग्रुप बरोबर नक्की येईल. ग्रुप बरोबर येण्यात वर्थ आहे. इथून पण रस्ता आहे वाटतं, बट जो आम्ही रोड गेलेलो ना, तो रोडने जावा. खरं सुपर्ब आहे, सुपर्ब. रोड एकदम व्यवस्थित आहे जाय यायला, आणि असं जंगल झाडीतून भारी वाटतं, असं झाडी झुडपातून फुल ॲडव्हेंचर. बट माझ्या अंदाजे सकाळचं आहे ना वर्थ आहे ते, कारण धुकं उतरलेलं असतं खाली 7-8च्या दरम्यान, आणि त्या धुक्यामधून जाणं एक नंबर असं होणार. येऊ नक्की, एक नेक्स्ट टाईम येऊ, पण मी ग्रुपनीच येईल. मी येताना माझा कॅमेरा बंद होता ॲक्च्युली, आभाळ आलेलं म्हणून कॅमेरा काढून ठेवलेला. हे ॲक्च्युली हे बारवी डॅम, ते गेट आहेत. पाणी नाही आहे, पाणी आम्ही गेलो तिथे पण कमी होतं, म्हणजे खाली उतरलेलं होतं. ठीक आहे, चला सी यू सून. आणि MIDC बारवी डॅम. इथे येताना ॲक्च्युली 2 गेट लागतात, मी जाताना दाखवतो तुम्हाला. हा गेट बोलवतो मी 2. इथून सरळ तुम्ही कधी बॉम्बेवरून आलात ना, तर इथून सरळ येणार. मुंबईवरून पुण्यावरून आलात तर राईट साईडला एक गेट आहे, आणि लेफ्ट साईडला एक रोड गेला आहे. तर लेफ्ट साईडचा रोड पकडून आपल्याला सरळ जायचं बारवी डॅमसाठी. ठीक आहे, मस्त शॉर्ट राईड होती. 10:30ला निघालेलो, 12:30 झाले. 2 तासात कवर करून घरी जायला इथून अर्धा-पाऊण तास. थोडा नाश्ता करायला थांबू पुढे कुठेतरी. मस्त वाटलं येऊन जरा. ते लास्ट टाइम पोरं गेलेले मुळगाव हेच इथूनच आणलं. हॉटेल सह्याद्रीमध्ये थांबलो नाश्ता करायला इथेच मुळगावमध्ये. बारवी डॅम रोडलाच लागून आहे. 2 वडापाव बोलले आणि मिसळपाव.
नाश्ता करून भेटतो तुम्हाला. भूक लागली. सकाळी फक्त दूध पिऊन निघाले दोघे. भूक लागले काय? फायनली नाश्ता करून निघतो आम्ही आता इथून हॉटेल सह्याद्रीमधून. इकडे कधी आलात ना मिसळपाव ट्राय करा नक्की, मस्त आहे. आणि मी सांगा विचारलं, मला पण माझ्या सोसायटीमधल्या मित्रांनी सजेस्ट केलेलं वडापाव आणि मिसळपाव. खरंच खूप छान होता. एक मिनटं, हे आवाज आला. मी व्हिडिओचं शेवट इथेच करतो. नक्की भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा कधी.